नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण ITI संबंधित महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची लिस्ट लागली, SMS आले, दिनांक आणि वेळ पण लवकर. बघा आनंदाची बातमी, संपूर्ण माहिती तुम्हाला मी दाखवणार आहे प्रूफच्या सहाय्याने. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणि तुम्ही जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करा, कारण तुम्हाला नंतर पेमेंट मिळणार नाही. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळता येईल आणि तुमच्याकडून ITI संबंधित कोणतीही अपडेट मिस होणार नाही. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून तुम्ही जॉईन होऊ शकता. त्या ठिकाणी मी तुम्हाला संपूर्ण मार्गदर्शन करत असतो. ज्या काही तुमच्या अडचणी असतील त्या आपण त्या ठिकाणी सॉल्व्ह करत असतो. तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, तुम्ही जॉईन व्हायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. आता जी महत्त्वाची माहिती विद्यार्थी मित्रांनो ITI संबंधात त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. सर्वात अगोदर मी तुम्हाला प्रूफवरती घेऊन जातो, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. पण व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेलो आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता ITIचं ऑफिशियल वेळापत्र तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ते बघू शकता ITIचं ऑफिशियल वेळापत्र आहे. आणि या ठिकाणी जर तुम्ही बघितलं असेल तर तुमची मित्रांनो लिस्ट ही आज लागणार होती संध्याकाळी 5 वाजता. तुम्हाला तेही दाखवतो बघा. गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे, गुणवत्ता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे व उमेदवारांना SMS द्वारे कळवणे. मित्रांनो 5 जानेवारी 2021 सायंकाळी 5 वाजता तुम्हाला भेट दिली आहे. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, आज सायंकाळी 5 वाजता तुमची लिस्ट ही जाहीर झाली असेल. आता विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थ्यांना मित्रांनो त्यांची लिस्ट ही दिसत नसेल. त्याचं कारण असू शकतं मित्रांनो, की वेबसाईटचं न चालणं, टेक्निकल त्यांचा इश्यू असतो. आणि दुसरं म्हणजे जर तुमची लिस्ट अजून लागली नसेल तर लवकरच लागणार आहे. कारण विद्यार्थी मित्रांनो, मी ती लिस्ट लागली की नाही लागली मी चेक केलेलं नाही आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय, तुम्ही जाऊन चेक करू शकता. तुमची लिस्ट ही नक्की लागली असणार. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुमची लिस्ट नसणार लागली तर तुम्हाला एक काम करायचं, तुम्हाला SMS येणार आहे. आणि जर SMS नाही आला तर तुम्ही एकच काम करायचं, तुम्हाला डायरेक्ट जायचं आहे तुमचं ॲडमिशनच्या ठिकाणी, म्हणजे वेबसाईटवरती जायचं आहे. तिथे गेल्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्याच्यानंतर विदिन तुम्हाला तिथं तुमची जी काही माहिती असेल ती ओपन होईल. आणि त्या ठिकाणी तुम्ही गेल्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचा नंबर, म्हणजे तुमचा नंबर कितवा आहे, त्यानंतर तुमचा मित्रांनो वेळ दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला दिनांक दिला जाईल, म्हणजेच दिनांक कोणता दिला असेल तर तेही तुम्हाला सांगतो. तो दिनांक विद्यार्थी तुम्हाला 6 तारीख दिली असेल किंवा 7 तारीख दिलेली असेल, ठीक आहे. म्हणजे मित्रांनो डे 1 किंवा डे 2 तुम्हाला दिला असेल. तर याचा अर्थ असा आहे विद्यार्थी मित्रांनो, की तुमची लिस्ट ही लागलेली आहे. म्हणजेच 5 जानेवारी सायंकाळी 5 वाजता तुमची लिस्ट ही लागलेली आहे. आणि लिस्ट लागण्यासाठी मित्रांनो तुम्हाला चेक करायचं आहे वेबसाईटवरती. जर तुम्ही चेक केलं नसेल तर चेक करू शकता. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे, जर तुम्हाला SMS आलेला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो काळजी करू नका. जर SMS आला नसेल तर, पण तुम्हाला कमेंट्समध्ये टाईप करायचे की सर मला SMS आलेला आहे की नाही. आता तुम्हाला कमेंट्समध्ये टाईप करायचं आहे की कोणकोणत्या विद्यार्थ्याला SMS आलेला आहे. तुम्हाला बिनधास्तपणे सांगायचे की सर मला SMS आलेला आहे, सर मला SMS आलेला नाही. कमेंट्समध्ये टाईप करायला विसरू नका. आणि विद्यार्थी मित्रांनो, त्या ठिकाणी तुम्ही ज्यावेळेस चेक करता आणि SMS मध्ये तुम्हाला तुमचा नंबर आणि तुम्हाला कुठे लागेल तुमचा नंबर ते दिला जाईल, वेळ दिला जाईल, दिनांक दिला जाईल. कारण की यामध्ये सांगितलेलं बघा, दिलेला वेळ मित्रांनो बघा, तुम्ही या ठिकाणी बघू शकता वेळ व दिनांक बहाल करणे. म्हणजेच मित्रांनो, आज 5 जानेवारीला सायंकाळी 5 वाजता तुम्हाला वेळ व दिनांक दिला जाणार आहे. तर या तारखेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी हजर राहायचं आहे, वेळ दिला जाणार आहे, या वेळेत तुम्हाला हजर राहायचं आहे. आता विद्यार्थी तुम्हाला कमेंट्समध्ये टाईप करायची की सर मला SMS आलेला आहे, हा वेळ दिलेला आहे, या ठिकाणी हजर राहायचं आहे. म्हणजे जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला सुद्धा समजेल की किती विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता आणि काय तारीख दिलेली आहे, कोणता वेळ दिलेला आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी टाईप करायला विसरू नका, सर मला SMS आलेला आहे, सर मला SMS आलेला नाही आहे. वेळसुद्धा टाईप करा, दिनांकसुद्धा टाईप करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला SMS आला नसेल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला SMS येणार, पण मित्रांनो सकाळीसुद्धा येऊ शकतो किंवा रात्रीपर्यंत तुम्हाला SMS नक्की येणार आहे. ज्यांना आलेला नसेल त्यांना, ज्यांना आलेला आहे त्यांनी कमेंट्समध्ये टाईप करा. आणि ज्यांना आलेला नाही तर त्यांना मित्रांनो सकाळपर्यंत नक्की SMS येतो. पण तुम्हाला SMSच्या विश्वासावरती राहायचं नाही. तुम्हाला काय करायचं आहे, वेबसाईटवरती जायचं आहे. वेबसाईटवरती चेक केल्याच्यानंतर तुम्हाला तिथं संपूर्ण डेटा येऊन जाईल. SMS येण्याची गरज नाही किंवा आवश्यकता राहणार नाही आहे. ज्यावेळेस तुम्ही वेबसाईटवरती जाता त्या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो तुमचा नंबर दिला जाईल, तुमची वेळ दिली जाईल आणि त्या वेळेत आणि त्या दिनांकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. तेव्हाच तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म होतं. आणि तर तुमचं ॲडमिशन रिजेक्ट केलं जाईल आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲब्सेंट लावलं जाईल. जर ॲब्सेंट लागलं
तर जर मित्रांनो तुम्ही ॲब्सेंट त्या ठिकाणी राहिलात, तर तुम्ही जर थोड्या उशिराने जरी त्या ठिकाणी गेलात, तरी तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी होत नाही. हे काळजीपूर्वक असू द्या. तर तुम्हाला सांगितलेलं आहे, तुम्ही सर्वात अगोदर तुम्हाला SMS आला असेल तर कळवा कमेंट्समध्ये, नाही असेल तेही कळवा. आणि जर विद्यार्थी तुम्हाला सर्वात महत्त्वाची सूचना जी आहे ती अशी आहे, की तुम्हाला वेबसाईटवर जाऊन चेक करायचं आहे, की तुमचा नंबर कितवा आहे. दुसरं म्हणजे की तुम्हाला वेळ किती दिली आहे, कोणत्या टाईमात तुम्हाला हजर राहायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी दिनांक दिला जाईल. दिनांकामध्ये मित्रांनो तुम्हाला डे 1 किंवा डे 2 असू शकतं किंवा विद्यार्थी मित्रांनो 6 जानेवारी 2021 किंवा 7 जानेवारी 2021 तुम्हाला त्या ठिकाणी दिलेलं असेल. तर ह्या तारखेमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी जायचं आहे. तर अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर विद्यार्थी तुम्हाला डॉक्युमेंट्स घेऊन जावे लागतात तुमचं ॲडमिशन कन्फर्म करण्यासाठी. तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स सांगितले जातील, तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी म्हणजे काय तुम्हाला डॉक्युमेंट लागतं ते तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता डॉक्युमेंट कोणकोणते लागतं जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपली त्या व्हिडिओची लिंक देईल. त्यावरती तुम्ही जाऊन तो व्हिडिओ बघू शकता, की कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. त्याचसंबंध तुम्हाला मी संपूर्ण डॉक्युमेंट सांगितलेलं आहे, की हे डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचे आहे म्हणून. तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिली तुम्ही जाऊन पाहू शकता किंवा चॅनलवरती भेट देऊन तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी तुम्हाला संपूर्ण डॉक्युमेंट घेऊन जायचे. जी काही फी असेल ती फी तुम्हाला घेऊन जायची आणि त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुमचं मित्रांनो आयडेंटिटीसाठी मित्रांनो आधार कार्ड तुम्हाला घेऊन जायचं आहे सोबत. म्हणजे जेणेकरून त्यावेळेस तुम्हाला एंट्री दिली जाईल. ठीक आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस तुम्हाला त्या ठिकाणी असणार आहे. तुमचं आधार कार्ड न्या आणि महत्त्वाचं म्हणजे जी विद्यार्थी मित्रांनो, जी तुमची फॉर्मची प्रिंट असते, तुम्ही ज्यावेळेस अर्ज केला असेल, आता काहींनी मित्रांनो नवीन अर्ज केला असेल 1 जानेवारीपासून आणि काहींची जे ऑलरेडी असेल, तर त्यांना मित्रांनो फॉर्मची प्रिंट असते. मित्रांनो तुम्हाला मी काय सांगतोय, नंबरची प्रिंट नाही. ज्यावेळेस तुमचा नंबर आज लागला नंबर, तर ती प्रिंट नाही न्यायची तुम्हाला. ती तुम्हाला न्यायची आहे फॉर्मची प्रिंट. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरला असेल, तर ती प्रिंट तुम्हाला त्या ठिकाणी न्यायची आहे. त्या प्रिंटवरून मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी घेतलं जाईल आणि तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी कन्फर्म केलं जातं. तर अशा प्रकारची ही संपूर्ण प्रोसेस असणार आहे. तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि काही डाऊट असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकतात. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता किंवा तुम्हाला कमेंट्समध्ये आज काय नवीन लिहून पाठवायचं आहे. जो विद्यार्थी आपल्याला आज काय नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही आज काय नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारची संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे आणि ही संपूर्ण प्रोसेस झाल्याच्यानंतर त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन कन्फर्म होईल. तुम्हाला सोबत न्यायचे डॉक्युमेंट आहेत. नंतर तुम्हाला आयडेंटिटीसाठी मित्रांनो आधार कार्ड घेऊन जायचं आहे. आणि दुसरं म्हणजे की तुम्हाला जी फी लागेल ती फीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जायचं आहे. म्हणजे जेणेकरून त्या ठिकाणी तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी होऊ शकतं. अशा प्रकारे संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी असते. आता कोणकोणत्या विद्यार्थ्याला SMS आले त्यांनी कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. ज्यांना आले नसेल त्यांनीही टाईप करा आणि ज्यांना आले असेल त्यांनीही टाईप करायला विसरू नका. आणि SMSमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती काय सांगितलेली तेही सांगा. आणि जर तुम्हाला SMS आला नसेल तर विद्यार्थी तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला वेळ दिला जाईल, दिनांक दिला जाईल, कोणकोणता वेळ दिलेला आहे, कोणती दिनांक दिलेला आहे, कुठे जायचं आहे तेही तुम्ही कळवू शकता. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.